बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे। शेतकरी कर्जमाफीसह इतर अनेक मागण्यांसाठी बच्चू कडू आंदोलन करतायत। बच्चू कडूंच्या मागण्या मान्य करा अशी मागणी प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून आता प्रशासनाकडे करण्यात आलेली आहे। दरम्यान बच्चू कडूंच्या मागण्या नेमक्या काय आहेत आपण ते देखील पाहूया। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतमालाला एमएसपीवर 20% अनुदान द्यावं, दिव्यांग आणि विधवा महिलांना 6,000चं मानधन द्यावं। 6 एप्रिल 2023 रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार शासन निर्णय काढावेत। सध्या अडचणीत असलेल्या घटकांना सन्मानजनक घरकुल द्यावं। ग्रामीण भागातील घरकुलासाठीही समान निकष लागू करून किमान 5 लाखांचं अनुदान द्यावं। आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना स्वतंत्र मंडळ स्थापन करून 10 लाखांची आर्थिक मदत करावी। रोजंदारी करणाऱ्या सर्व मजुरांना MREGS मध्ये घेण्यात यावं। फळ पिकात 3:5 प्रमाण लागू करत MREGS मध्ये जोडण्यात यावं। दररोज होणाऱ्या श्रमाच्या बदल्यात मजुरांना 1,000 रुपये मजुरी द्यावी। संजय गांधी योजनेत पात्र लाभार्थ्यांना तात्काळ संपूर्ण मंजूर रक्कम देण्यात यावी। शेतकऱ्यांच्या मुलामुलींना स्वतंत्र शिष्यवृत्ती योजना लागू करून उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती द्यावी। 100% दिव्यांग व्यक्तींना शासकीय नोकरीत 5% आरक्षण देण्यात यावं। शासकीय नोकर भरतीत इतर मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसींचं आरक्षण 27% ठेवावं। शेतमाल विमा योजनेचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर द्यावा आणि विमा हप्त्याचे 50%पेक्षा जास्त शुल्क शासनानं द्यावं। शेतकऱ्यांना खतं बियाणे विनाशुल्क द्यावं। शेतीसाठी लागणाऱ्या विजेचं बिल माफ करून सतत वीज पुरवठा करण्यात यावा। शासकीय खरेदी केंद्रावर हमी भावानं शेतमालाची खरेदी करावी। धनगर समाजाचं आरक्षण तत्काळ लागू करत धनगर समाजातल्या बेरोजगार तरुणांना नोकरीत 13% आरक्षण द्यावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।